हाय, हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. तुमच्या सर्वांना मी वंदना माळी. तुमच्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी भेटतोय ना आपण. साधारण 1 महिना तरी झाला असेल आपण भेटलेलो. तुम्ही सगळेजण कसे आहात? मजेत ना? आपल्या चॅनल बघता म्हणजे मजेतच असणार. तर चला बघूया आता आपण कुठे आलोय ते. आजूबाजूचा परिसर बघून बहुतेक लोकांच्या लक्षात आलं असेल आपण कुठे आलेलो आहे. आपण पनवेलमध्येच असलेल्या एका ठिकाणावर आलेलो आहे. हे दानफटा रोडवर असलेलं टाके देवीचं मंदिर आहे. आजूबाजूला बघू शकता तुम्ही एवढ्या गाड्या जातात, पण मंदिराच्या परिसरात तुम्हाला लक्षात पण येत नाही आपण रोडच्या बाजूला बसलेला आहे. एवढं ऊन आहे तरी पण एवढं म्हणजे इथे शांत आणि प्रसन्न हवा इतकी सुंदर येते. हे बघू शकता आजूबाजूला इकडे हे शेड केलेलं आहे. मंदिराचं बांधकाम करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण हे बांधकामामध्ये नेहमीच काही ना काहीतरी अडचणी येतात. कारण देवीला असं मोकळं आणि निसर्गरम्य असं वातावरण आवडतं. इथे नवसाचे खूप प्रोग्राम होतात. नवस बोलले जातात किंवा जावळ काढले जातात. तर त्या लोकांना इथे जेवण बनवण्यासाठी असे शेड बनवलेले आहेत. इथे शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही प्रकारचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. आज शनिवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, तरी पण इथं झाडं वगैरे आहेत. ही देवी डोंगरावर स्थित होती आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावणारी अशी देवी आहे. इथे नवरात्रीमध्ये खूप मस्त प्रोग्राम होतो, म्हणजे एक यात्रेसारखंच असतं इथे नवरात्रीमध्ये सगळं. नवरात्रीमध्ये आपण इथे येण्याचा प्रयत्न करूया बोलते मी. नेहमीच जमेल असं. आता आपण गाडेश्वरला पण बोललेलो जायचं 21, 22, 23ला. तिथे म्हणजे किरणोत्सव प्रोग्राम बघायला जायचं होतं आपल्याला, पण आपल्याला काही कारणामुळे तिथं जाणं झालंच नाही. हे टाके देवीच्या इथला छोटासा तलाव आहे. त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत, तुम्हाला दिसतच असते. मासे आणि कासव खूप आहेत. आपण बघूया आता, एंट्री करूया इकडून. इथं पाणी दिसतंय तुम्हाला, नळ. इथं पाणी पाय धुवून आतमध्ये देवाला जायचंय. इथे बाजूला ओटी भरण्यासाठी साहित्य दिसेल तुम्हाला. इथं ओटी भरण्यासाठी असतात. आज एकच दुकान लागलेलं आहे इथं, पण नेहमी असतात बसलेले ओटी भरण्यासाठी. त्याला बघूया आपण आतमध्ये. आता देवीच्या मंदिरात आतमध्ये एंटर करूया. हे बघा, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मंदिर खूपच छोटं आहे. एवढा उन्हाळा आहे पण इथं ऊन असं जाणवत नाहीये. एकदम खूप शांत. इथं खूप शांत आणि प्रसन्न असं वाटतं. थंड क्लायमेट आहे. एवढ्या उन्हातून आलं आम्ही घरातून 1 वाजता निघालं. पनवेलवरून इथे येण्यासाठी साधारण 18 किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे. तिथे येण्यासाठी तुम्हाला अर्धा तास लागतो. ट्रॅफिक वगैरे नसेल तर तुम्ही अर्धा तासात इथे पोहोचू शकता. बघू शकता तुम्ही वरती. तसं तुम्हाला पण व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर जाणवतच नसेल इथं उन्हाळा चालू आहे. आपण उन्हाळ्यात आलो. किती सुंदर आणि शांत वाटतं. हे बघा, एंट्रन्सला छोटीशी मूर्ती आहे. या देवीच्या आजूबाजूच्या मूर्ती आहेत. आता आपण देवीची मूर्ती बघणार आहोत. इथे गणपती बाप्पाचा वास आहे. गणपती बाप्पाच्या बाजूला देवीची मूर्ती आहे, आईची मूर्ती आहे. त्या बाजूला पण आहे छोटे छोटे कोण. हे झाड बघा, इथे झाड अर्ध कापलेलं आहे. वरती शेड केलेलं आहे, छोटस शेड केलेलं आहे. ते टाके देवीची प्रमुख मूर्ती इथली, जी आपण बघण्यासाठी आलेलो आहे. आईची सुंदर मूर्ती आहे आणि बाजूलाच हा तलाव आहे. इथं 7 आसरा देवी आहे. तलावातलं पाणी जेव्हा खाली करतात ना, तेव्हा इथं दगडी मूर्ती आहे. असं भरपूर लोकांनी बघितलेलं आहे. अजून लोकांची आख्यायिका इथे, प्राचीन लोकांची आख्यायिका. जेव्हा इथं लोकांना जेवण बनवण्यासाठी भांडे नव्हते, तेव्हा त्यांनी देवीची आराधना केली आणि आराधना करून मग देवी त्यांना प्रसन्न झाली आणि त्यांनी भांडी दिली. मग ती भांडी जेवण बनवण्यासाठी लोक वापरू लागले. हे जेव्हा तळ्यातलं पाणी खाली करतात तेव्हा तुम्हाला इथं 7 आसरा देवीची मूर्ती पाहायला भेटेल. दगडी मूर्ती आहे. नाकात नथ वगैरे आहे. इथे आजूबाजूला बघू शकता कासव किती सुंदर आहे. खूपच मोठे मोठे कासव आहेत, मासे आहेत. खूपच छान आहे.
इथे लोक देवीची ओटी भरतात, इथे पाण्यामध्ये सोडतात, मग ती देवीला पोचते. इथे नवरात्रीमध्ये तुम्हाला चहा, पाणी सर्व मोफत सेवा उपलब्ध असतात. हे बघा देवीची परडी वगैरे किती सुंदर बनवलेलं आहे. ज्यांची कुलदेवी आहे ते लग्नपत्रिका ठेवून मग लग्नाची तयारी करतात. हे बघा इथे तुम्हाला लग्नपत्रिका दिसतच असते. बाजूला हे कार्यालय आहे. इथे जावळाचे खूप मोठे मोठे प्रोग्राम होतात. किती सुंदर आणि शांत आहे. रोड टच आहे, पण कधी कधी रोडवरून जाताना लक्षात पण येत नाही रोडच्या बाजूला हे मंदिर आहे म्हणून. कारण बहुतेक लोकांना तिकडचं म्हणजे जे इकडचे आहेत त्या लोकांना माहितीच असेल हे मंदिर, पण जे बाहेरून येतात जातात त्यांना हे रोडलाच आहे मंदिर हे कधी लक्षात येत नाही. आपला व्हिडिओ बघून लक्षात आलं तर इथे नक्की या. खूप छान शांत वाटतं आणि नवरात्रीमध्ये तर नक्कीच या. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ही देवी आहे. या मंदिराच्या बाजूलाच हे छोटंसं मंदिर आहे. हे हनुमान मंदिर आहे. आजूबाजूला बघा किती माणसांना बसण्यासाठी खूप मोठी जागा आहे. मंदिर छोटं आहे पण भाविक लोक येतात, त्यांना बसण्यासाठी राहण्यासाठी चांगली सोय आहे इथे. हे बघा कुकिंगसाठी जे शेड केलेलं आहे त्याचे प्रेसिडेंट कोण आहेत काय आहे त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. गाईज आपण टाकेदावीचे दर्शन करून नाही तिथून घरीच निघणार होतो, पण बोललं 2-3 किलोमीटर नडाळ आहे. नडाळला पंचायतन मंदिर आहे, ते पाहूनच घरी जाऊया. आपण जेव्हा याचं ओपनिंग झालं होतं तेव्हा 2022 मध्ये इथे एकदा येऊन गेलेलं आहे. तरी पण आता बोललं आता परत एकदा जाऊया आपण या मंदिराला व्हिजिट करूया. चला आता आपण बघूया नडाळचे पंचायतन मंदिर कसं दिसत आहे. हे बघा मंदिरात जाताना हे प्रवेशद्वार आहे. JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आहे, त्या संस्थे थ्रू हे सगळं करण्यात आलं आहे. हे मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला इथून जावं लागतं. इथेच तुम्हाला एंटरला इथे तुम्हाला एक संस्था इंग्लिश मीडियम स्कूल दिसेल इथल्या नडाळमध्ये. नडाळमधील लोकांसाठी हे खूप छान आहे. इथे नडाळमध्येच इंग्लिश मीडियम आहे, खूप उत्तम झालं त्यांच्यासाठी. बघू शकता हे स्कूल आहे. इथे हिमांशु दिलीप पाटील यांचं इंग्लिश मीडियम स्कूल आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता किती भव्य आणि सुंदर आहे. मोठा आहे, खूप मोठा परिसर आहे. डोंगराच्या बाजूलाच वसलेलं आहे मंदिर आहे. इथे पार्किंगसाठी सुद्धा मोफत पार्किंग आहे. 2 व्हीलर साठी सेपरेट आहे, 4 व्हीलर साठी सेपरेट आहे पार्किंग व्यवस्था. पार्किंगच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता भक्तनिवास आहे. जे लांबून येणारे लोक आहे त्यांना राहण्यासाठी इथं सोय पण आहे. भक्तनिवास आहे, बघू शकता भक्तनिवास. क्लीन आणि सुंदर दिसते इथून सगळं, खूपच सुंदर आहे. हे बघा इथे दिलेलं आहे 4 व्हीलर पार्किंगचं आहे, 2 व्हीलर पार्किंगचं मोफत सेवा आहे पार्किंगची. मंदिर इथूनच बघा कसं दिसतंय तुम्हाला. इथून एकसारखे 5 मंदिरं तुम्हाला दिसते. थोडस पुढे जाऊन बघूया. बघा कसं दिसतंय, एकसारखे 5 मंदिरं दिसत आहेत. ज्याने इंटेरियर केलंय याचं म्हणजे कन्स्ट्रक्शन केलंय त्यांना मस्त डोकं लढवलंय. इथूनच तुम्हाला 5 शिखरं दिसले असते. हे बघा या साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे, या साईडला 4 व्हीलरचं पार्किंग आहे.
हे बघू शकता, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारामध्ये एंटर करताना हे 2 हत्ती दिसतील तुम्हाला आजूबाजूला. सुंदर हत्ती आपल्यासाठी स्वागतासाठी उभे आहे. पंचायतन मंदिर म्हणजे 5 मंदिरं एकत्र असतात, 5 देवांची किंवा 5 गुरूंची एकत्र मंदिर असतात, त्याला पंचायतन मंदिर असं म्हणतात. चला आता आपण आतमध्ये एंटर करूया. आतमध्ये कसं आहे ते पाहूया. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला दिलेलं आहे मंदिराची स्थापना कधी झाली आहे. 13 मे 2022 रोजी झालेली आहे. म्हणजे आता हे 4थं वर्ष चालू आहे. कोणी कोणी काय काय केलंय ते सगळं इथे दिलेलं आहे. इथे बघा मंदिराच्या पायऱ्यांच्या समोर एक दीपमाळ दिसते तुम्हाला. जाण्यासाठी आहे, त्या बाजूनं उतरण्यासाठी आहे. आणि पलीकडे ज्यांना चेअर असतात, व्हीलचेअर, त्याच्यासाठी पण छान केलेलं आहे त्यांनी. हे बघा एंट्रीमध्ये ते दीपस्तंभ आहे. पहिलं मंदिर तुम्हाला इथं साईबाबाचं मंदिर दिसेल. साईबाबाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. मंदिराचं बांधकाम खूपच सुंदर बनवलेलं आहे. मंदिराचं एंटर करताना आपल्याला 2 काळ्या मूर्ती दिसतात. आजूबाजूचं बांधकाम बघा किती सुंदर वाटतंय. या 5 मंदिरामध्ये पहिल्यांदा आपल्याला साईबाबाचं हे मंदिर बघायला भेटतंय. जाऊयात आपण दुसऱ्या मंदिराकडे. दुसरा बघा मयुरेश्वर मंदिर आहे. इथे पण बघा सेम स्ट्रक्चर आहे. मंदिराच्या बाहेर 2 दगडी पाषाणाच्या मूर्ती दिसतील तुम्हाला. देवांच्या मूर्ती आहेत ते. खाली सुंदर कासवाची मूर्ती. जाऊया आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात, मयुरेश्वर मंदिरात. दरवाजाचं बांधकाम बघा किती सुंदर आहे. दरवाजा लाकडी आणि मजबूत बांधकाम आहे दरवाजाचा. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. मूर्तीला बघून खूप सुंदर मन प्रसन्न होते अगदी. प्रत्येक मूर्तीच्या पुढे तुम्हाला पादुका दिसते. आता इथे आपण दर्शन घेऊन आता 3ऱ्या मंदिराकडे जाऊया. पहिलं साईबाबाचं मंदिर होतं, दुसरं मंदिर गणपती बाप्पाचं आहे. 3रं मंदिर बघा संकटमोचन हनुमानाचं आहे. आज शनिवार आहे. हनुमानला रुईच्या पानांचे हार खूप पसंत असते. त्यांनी बघा रुईच्या पानांचे हार चढवलेले आहे. आज दर शनिवारी दररोजच असते हनुमानांना रुईची पानांची. पण शनिवारी बहुतेक लोक हे रुईच्या पानांची माळ घालतात हनुमानांच्या मंदिरात. खाली बघू शकता बांधकाम बघा किती सुंदर आहे. आजूबाजूला मस्त स्ट्रक्चर बनवलेलं. मूर्ती बघा किती सुंदर वाटते. 4थं मंदिर आहे महादेवाचं मंदिर. प्रत्येक मंदिराचं स्ट्रक्चर सेमच आहे. महादेवाच्या मंदिराला खूपच मस्त बनवलं आहे. ते प्रसन्न वाटतं पेंडेकडे बघून. आतमध्ये खाली उतरून पायऱ्या उतरून असं आतमध्ये केलेलं आहे. याच्यात थोडंसं वेगळं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. हे नरळेश्वर महादेव मंदिर आहे. मस्त आहे ना. रुद्राक्षाची माळ पण बघा किती सुंदर आहे, गोफली आहे. महादेवाच्या मूर्तीसमोरच मिरर आहे. मिररमध्ये पण बघा ती प्रतिमा किती सुंदर वाटते. पार्वती माताची मूर्ती.
हे बघा 5वं आणि शेवटचं मंदिर, भवानी माता मंदिर. मातेची मूर्ती बघा किती सुंदर वाटते. हे पंचायतन मंदिर मधलं हे 5वं मंदिर. मंदिराला बघा कलरचं काम चालू आहे आता. हे मंदिराच्या बाजूला बघा किती सुंदर शिल्प बनवलंय. मंदिराच्या पुढचा आहे म्हणजे इथे लोक आले की बसतात. इथे चहा पाणी नाश्त्यासाठी खाली सोय आहे. साफसफाई किती ठेवतात मंदिराची. हे छोटंसं गार्डन आहे इथं बसायला, मुलांना खेळायला. त्या झाडावर किती सुंदर वाटतं. इथून बघा कसे दिसतंय मंदिर. मस्त आहे ना नडाळचे हे मंदिर. या नक्की या ठिकाणी भेट द्यायला. जवळच आहे आपल्या पनवेलपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदर आहे. बहुतेक जण येऊन बघून पण गेले असतील. या मग या सुंदर मंदिराला व्हिजिट करायला नक्की या. खूप छान वाटतं. खूप मस्त आहे मंदिर. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही भर उन्हाचं आलोय म्हणून आम्हाला एवढे फोटो वगैरे मिळालेले आहेत मंदिरामध्ये. मागच्या वेळेस आलो तेव्हा मंदिरामध्ये फोटो काढायला भेटले नव्हते. त्यावेळेस आमच्या नशिबाने आम्हाला फोटो काढायला भेटले. मस्त फोटो आणि दर्शन खूप शांत आणि सुंदर झालेलं आहे. तुम्ही पण या आणि नक्की विजिट द्या. नडाळ टाकेदेवी दोन्हीकडे या. पुढच्या वेळेस आपण एकविरा असे इथलं जवळजवळ पनवेलमध्ये आता जेवढे पण जवळजवळ प्लेसेस आहेत त्यांना सध्या भेट देण्याचा प्रयत्न करूया. उन्हाळ्यात आपण कुठे लांब ठिकाणी विजिट करत नाही उन्हामुळे. थोडा पावसाळा थंडी ह्या टायमिंगला आपण जास्त कुठे कुठे जात असतो. उन्हाळ्यात शांत एका जागेवर बसलेलो असतो. आपण जवळजवळच्याच प्लेसेसला विजिट करत असतो. तर या नक्की आणि विजिट द्या नडाळला. चलो बाय बाय. या मंदिराच्या समोरच पंचायतन सभागृह आहे. बघा केवढं मोठं सभागृह आहे. मस्त थंड वाटतंय. खूपच छान आहे. हे आपण एंटर करताना होतं ते वरून असं दिसतंय. हे तुम्हाला खाण्यापिण्याची पण उत्तम सोय आहे. हे खालच्या साईडला आहे खाण्यापिण्याची उत्तम सोय. लहान मुलं तर इथे येऊन मस्त मजा करत असतात आल्यानंतर. आम्ही एक वेळ आलो होतो त्यावेळेस इतकी मजा करत होती मुलं. मस्त खेळायला साईडला बघू शकता. खाली जाऊन इथं जेवायला वगैरे आहे. वडापाव वगैरे भेटतो. चहाची याची सोय आहे. मस्त आहे ना. छान आहे. एकदा येऊन नक्की विजिट करा तुम्ही पण या ठिकाणी. या पावसाळ्यात या, थंडीत या, कधी या, जेव्हा वाटेल तेव्हा या. पण या विजिटला नक्की भेट द्या. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. मंदिरामध्ये खूप शांतता, खूप छान वाटतं. या आणि नक्की विजिट करा. हे मंदिराच्या समोरच असलेलं सभागृह आहे. बघितली तुम्ही एकसारखी मंदिरं आहेत. पहिलं साईबाबाचं मंदिर आहे, नंतर आपले गणपती बाप्पाचं मंदिर आहे, नंतर संकटमोचन मंदिर, नंतर नडाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे, नंतर मातेचं मंदिर आहे. अशी 5 मंदिरं एकसारखी आहेत इथं बांधलेली. त्यामुळे याला पंचायतन मंदिर असं बोलतात. या आणि नक्की विजिट करा. बाय बाय. मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर तुम्हाला खाली उतरताना ते सगळं तुम्हाला दिसेल. या बाजूला एक छोटासा रॅक आहे आणि त्या रॅकमध्ये तुम्हाला सगळे दिसतील. आपली संस्कृती जपलेली दिसते. गरुड पुराण, ऋग्वेद यासारखे पुस्तकं आहेत तिथे. ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरातलं मंगलचरण आहे. संत तुकारामांची गाथा.
हे सगळं तुम्हाला मंदिराचे दर्शन घेऊन आपण खाली उतरताना कॅन्टीनच्या साईडला जाताना समोरच तुम्हाला हे सगळं दिसेल। इथे कॅन्टीनमध्ये तुम्हाला चहा फ्री आहे, पाण्याची बॉटल 10 रुपयाला, 1 लिटर पाण्याची बॉटल तुम्हाला 10 रुपयाला भेटेल। आणि वडापाव फक्त 10 वडापावच असतो फक्त खाण्यासाठी, तो 10 रुपयाला, पण चांगली सोय आहे, स्वच्छता पण खूप सुंदर आहे। हे मंदिराच्या खालच्या साईडला आहे, लोकांना खाण्यासाठी मनोरे लांबून लांबून लोक येतात, त्यांच्यासाठी सगळी चांगली व्यवस्था केलेली आहे, स्वच्छ आहे आणि सगळं फिल्टर केलेलं पाणी पण आहे, ज्याला ते नको असेल ते पाण्याची बॉटल पण घेऊ शकतात, सुंदर आहे। या आणि आपल्या पंचायतन मंदिरला नक्की विजिट करा। चलो बाय बाय, निकलते हैं अभी हम अपने घर, बहुत हो गया आज के दिन का ट्रैवलिंग। चलो लेट्स गो, बाय बाय।